नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आजी आता निरूपाला म्हणू लागते, निरूपा, जसा माझ्या सत्याचा अपमान केला होता ना तुझी नथ चोरीला गेल्यानंतर, तसाच आता तुझ्या या पंकजचा अपमान करायचा. चल आवर पटकन बोल. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, सासूबाई पण असं कसं बोलायचं? अहो आता तुम्हीच बघा, हे बघा तेव्हा नथ हरवली होती म्हणून मी एवढी बडबडायले ना, पण आता नथ सापडली ना, तेव्हा आजी म्हणू लागते, पण कुणाकडे सापडली हे कळलं ना निरूपा तुला? मग आवर, चल पटकन. जशी बडबड केली होती ना तशीच करायची. आता मात्र निरूपाला आजीसमोर काही बोलता येत नाही. पंकजही भामटेवानी आता निरूपासमोर उभा असतो. तेव्हा लगेच आता काहीतरी बोलायचं म्हणून निरूपा म्हणू लागते, पंकज, अरे तुला सांगितलं होतं ना, माझ्या नथीकडे कशाला गेला तू? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, निरूपा, तुला मी बोलायला सांगितलंय, त्याचा अपमान करायला सांगितलंय, त्याला विचारायला नाही सांगितलं. तेव्हा आता निरूपा मुद्दामून सगळ्यांसमोर नाटक करतच पंकजवरती ओरडू लागते. त्याच वेळेस पंकज हळूच म्हणू लागतो, मम्मा पुरे झालं, कळलं मला. हे बघ, देविकाने जर ऐकलं तर माझे वांदे होतील, सगळं काही विस्कटून जाईल, त्यामुळे बाद झालं, आता ती यायच्या आधी हे सगळं संपवा, असे आता तो हळू आवाजात निरूपाला म्हणू लागतो. तेव्हा निरूपाला मात्र ते काही समजत नाही. त्यावर निरूपा म्हणू लागते, पंकज, अरे काय बोलतोस तू? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, तो काहीही बोलू दे, तुला बोलायचंय त्याला, आवर पटकन. त्याचा असा अपमान कर ना, पुन्हा तो तुझ्या वस्तूंना हात सुद्धा लावणार नाही. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, ॲक्च्युली म्हणजे खरंच या पंकज दादाने चोरी केली? अरे बापरे, मला वाटलं नव्हतं हा पंकज दादा असं काही करू शकतो. म्हणजे मॉमच्या रूममध्ये जाऊन मॉमच्या पर्समधनं ती नथ चोरली. अरे बापरे पंकज दादा, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि सत्या दादाला मॉम एवढ्या बोलत होता आणि तेव्हा पंकज तू ठिम्मपणे गप्प उभा होता. अरे तू काहीच का बोलला नाही? आता मात्र लगेच साखर भाऊ म्हणू लागतात, पंकजवरती ओरडतच म्हणू लागतात, पंकज, अरे तुला लाज नाही वाटली असं वागताने? अरे काय चालू आहे हे सगळं? अरे चांगल्या कंपनीत जॉबला जातो ना, मग असल्या घरात चोऱ्या करायला तुला लाज नाही वाटत? पंकज मात्र आता गप्प उभा असतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरूपाकडे बघतच निरूपाला म्हणू लागतात, निरूपा, आता बघितलं नेमकं खरा चोर कोण आहे? अगं काही माहीत नसताने तू माझ्या सत्यजितला नको नको ते बोलत राहिली. किती वेळा सांगितलं, निरूपा बोलू नको, गप्प बैस, सत्यजित असं करणार नाही. पण नाही, निरूपाचं तोंड बंद राहील तेव्हा ना नको नको ते माझ्या सत्यजितला बोलली, त्याच्यावरती आरोप घेतले. पण आता शेवटी सत्य कळल्यानंतर आता तोंडघशी पडलीच ना निरूपा. बघ, तुझ्या पंकजने चोरी केली. अगं हे असले संस्कार केलेत का तू तुझ्या पंकजवरती? खूप लाड पुरवते ना. अगं सत्यजितला कधीच आईची माया दिली नाही, आईचं प्रेम दिलं नाही, पण तुझ्या या बबड्याचे हवे तेवढे लाड केले ना. मग बोल ना निरूपा, अगं हे फळ दिलंय का त्याने तुला? अगं निरूपा, आता तरी गप्प राहू नको, आता विचार त्याला हे सगळं का केलं? तेवढ्यात आता लगेच इकडनं देविका रूमच्या बाहेर आलेली असते. आता मात्र देविका सुधाकर भाऊंकडे बघू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, पंकज, अरे किती वेळा घरात असं वागणार आहे तू? अरे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सारखं सारखं तेच करणार आहे का? लाज नाही वाटत तुला असं वागताने? त्याच वेळेस रिया म्हणू लागते, पंकज दादा, खरंच मला वाटलं नव्हतं तू चोर असेल. अरे बापरे, तू तर काहीही लंपास करायला लागला, आणि ते पण एकदा नाही, 2-4 वेळा. अरे बापरे, मला तर असं वाटतंय आता माझ्या रूममध्ये मला कपाटाला लॉक करावं लागेल, नाहीतर काही भरोसा नाही, कधी तू काही लंपास करशील आणि शेवटी खोटं बोलशीलच ना. आता त्याच वेळेस इकडनं देविकाने आता हे सगळं ऐकलेलं असतं. देविका मात्र भडकते आणि ओरडतच मला लागते, बघा गप्पा बसा, हे सगळं काय चालू आहे? असे म्हणत आता धावूनच देविका इकडे सगळ्यांजवळ येते आणि मला लागते, तुम्ही माझ्या पंकजबद्दल असं बोलूच कसं शकता? तो मोठ्या कंपनीत हुद्द्यावरती कामाला आहे, त्याला कितीतरी सॅलरी भेटते, आणि त्याच्याबद्दल असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही? त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, पण देविका, अगं पंकजकडे ती नथ सापडली. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो का? मग सापडली असेल, कुठेतरी पडली असेल, हरवली असेल, किंवा मग चालता चालता त्याला मिळाली असेल, मग काय त्याने चोरली याचा अर्थ असा नाही होत. उगाच माझ्या पंकजबद्दल कोणी काही बोलायचं नाही, मी ते ऐकून घेणार नाही, माझा नवरा आहे तो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ काय बोलणार. तेच देविका म्हणू लागते, बाबा तुम्ही पण,
अहो पंकज हा तुमचा या घरातला लायक मुलगा आहे. आता मात्र निरूपा पंकजकडे रागानेच बघू लागते, कारण त्याची काय लायकी हे निरूपाला चांगलंच माहिती असतं. तेव्हा लगेच आता पंकज देविकाजवळ येतो आणि लागतो, देविका अगं गप्प ना आता, जाऊ दे, चल आपण रूममध्ये जाऊया, चल. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही आहे पंकज, अजिबात चालणार नाही. हे बघ, उगाच हे लोक तुला काय बाय बोलतील आणि ते मी ऐकून घेईल असं होणार नाही. मी माझ्या नवऱ्याबद्दल काही चुकीचं ऐकून घेऊ शकत नाही. तो असलं काही काम करतच नाही. मुळात म्हणजे तो चोरच नाही. आणि काय ऐकून घ्यायचं पंकज? त्यामुळे इथेच थांबायचं आणि जे काही आहे ना ते इथेच निसटायचं. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, हो अरे बापरे, मग इथेच निस्तरूया सगळं काही. पंकज सांगू टाक मग तुझ्या बायकोला काय खरं काय खोटं. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, आजी तुम्ही माझ्या पंकजला उगाच नावं ठेवता, पण माझा पंकज किती शिकलेला आहे, तोच या घरातला हुशार मुलगा आहे, हे कधी कळणार आहे तुम्हा लोकांना? आणि बाबा तुम्ही तुमच्या पंकजला एवढं कसं बोलू शकता? आणि मम्मा मम्मा करत असतो ना पंकज तू सारखा. अरे मग तुझ्या आईंनी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला का? आई बोला ना, तुम्ही पंकज बाजूने का बोलत नाहीये? तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, देविका आधी पंकजची बाजू काय आहे ना ते समजून घे आणि मग बोल. तेव्हा देविका म्हणू लागते, बाबा मला माहिती माझा पंकज असं काही करू शकत नाही. तेव्हा पंकज लागतो, बेबी प्लीज शांत हो, चल ना आपण रूममध्ये जाऊया, चल पटकन. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, थांब पंकज, तुझ्या बायकोला खरं खोटं जाणून घ्यायचंय ना, मग आता सगळं तिच्या समोरच होऊन जाऊ दे. आता लगेच आजी देविकाजवळ येते आणि मला लागते, पंकज तुझ्या बायकोला खरं खोटं कळायलाच हवं. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, आजी पण तुम्ही. तेव्हा आजी लगेच आता देविकासमोर असा हात करते आणि गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचा नाही. तुझ्या नवऱ्याची काय चुकी ती तुला बघायची ना, मग पंकज तुझ्या तोंडाने सांग आता तुझ्या बायकोला नेमकं खरं काय झालंय ते. पंकजला मात्र धक्काच बसतो, अरे बापरे, आता जर देविकाला कळलं की ही नथ मी चोरली, बापरे, देविका माझ्याशी कसं वागेल सांगताच येत नाही. पंकज मात्र घाबरतो. तेव्हा लगेच आता पंकज आजीला म्हणू लागतो, आजी अगं जाऊ दे ना, कशाला राहू देऊ, आपण नंतर बघूया. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, नाही या बेबी, नंतर कधी असं चालणार नाही. हे बघ, हे लोक सतत तुला न्यायावर ठेवतात आणि ते मला चालणार नाही. त्यामुळे आज जे काही असेल ना ते इथे होऊनच जाऊ दे. आता मात्र पंकज घाबरतो, काय बोलावं त्याला काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता दरवाज्यातनं मीरा घरी आलेली असते. आता दरवाज्यात आलेल्या मीराला बघताच पंकज तर आणखीन घाबरतो, कारण आता या मीराला तर माहिती असतं की मला नोकरी नाहीये, मी असा फुकटच इकडे तिकडे खात फिरत असतो. आणि आता मी चोरी केली हे समजल्यानंतर या मीराने सगळं सत्य सांगून टाकलं तर, अरे बापरे, माझं काही खरं नाही, मला काहीतरी करून इकडनं निष्ठावं लागेल, असे म्हणत तो आता दरवाजाकडे बघत असतो. त्याच वेळेस आजी मला लागते, पंकज तिकडे काय बघायलाय, सांग ना तू काय काय कामं करतो, कसल्या हुद्द्यावर कामाला आहे, तुझे धंदे काय सांग ना लवकर, तुझ्या बायकोला खरं खोटं कळायलाच हवं, लवकरात लवकर बोल. तेव्हा लगेच आता देविका पंकजला म्हणू लागते, पंकज तू घाबरू नको, बोल काय खरं असेल ना ते बोल, आपली बाजू खऱ्याची आहे ना, मग घाबरायचं कशाला, यांनाच सडेतोड उत्तर द्यायचं. तेवढ्यात लगेच आजीचं लक्ष मीराकडे जातं. तेव्हा आजी पटकन बाजूला जातात आणि म्हणू लागतात, मीरा अगं तू कशी आली, अगं सत्याला सोडून का आलीस तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी अहो त्यांच्यासाठी ना शर्ट न्यायचं आहे आणि थोडासा डबा करून न्यायचा आहे, काहीतरी खायला हवं ना. तेव्हा लगेच आजी म्हणू लागतं, हो ना, पण सत्या बरा आहे ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो ते ठीक आहेत. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, मग मीरा तू त्याचे शर्ट वगैरे घे, कपड्यांचं बघ, तोपर्यंत मी त्याच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते. आता लगेच मीरा आणि आजी रूममध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस आजी रागानेच पंकज आणि निरूपाकडे बघते आणि म्हणू लागते, ए पंकज तुझ्याकडे ना नंतर बघते, तुझा निकाल नंतर लावूया, थांब मी आलेच. आता मात्र असे म्हणत रागानेच बघत आजी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस निरूपाला मात्र खूप राग आलेला असतो. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं दे ना सोडून सगळं, चल ना रूममध्ये, असे म्हणून आता बेबी बेबी करत पंकज देविकाला रूममध्ये घेऊन जातो. तर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये आलेली असते. आता मीरा कपाटातनं सत्याचा शर्ट काढते. त्याच वेळेस आता सत्याचा शर्ट हातात घेत मीरा म्हणू लागते, तुमच्याशिवाय या घराला घर पण नाही, मला तुमच्याशिवाय या घरात अजिबात करमत नाही, कारण तुमच्याशिवाय मला या घरात काहीच अस्तित्व नाही. पण हे कधी कळणार आहे,
तुम्हीच माझी जग दुनिया आहात, माझा आनंद आहात. पण हे तुम्हाला कधी समजेल काय माहिती. पण चला, मला लवकरात लवकर यांच्याकडे जावं लागेल. असे म्हणून आता लगेच मीरा सत्याचा शर्ट टॉवेल पिशवीत घालते आणि तिकडनं आजीकडे इकडे किचनमध्ये येते. त्याच वेळेस इकडे आता पंकज बेबीची म्हणजे देविकाची समजूत काढत असतो. तेव्हा पंकज म्हणू लागतो, बेबी अगं माझं ऐकून घे ना. हे बघ, तू चिडचिड करू नको. खरं तर आज तू माझ्या बाजूने उभी राहिली ना, मला खरंच खूप प्राऊड ऑफ फील होतंय गं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, पण बेबी एवढे सगळे लोक तुला असं बोलूच कसू शकतात? तू काही चोर आहे का? अरे तू एवढा शिकलाय, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे, पण यांना तुझी किंमतच नाही. का असं वागतात तुझ्याशी? तेव्हा लगेच पंकज लागतो, बेबी अगं मला हे या लोकांचं वागणं सहन करावंच लागेल. कारण मी या घरचा मोठा मुलगा आहे ना. मग या लोकांना मलाच समजून घ्यावं लागेल. त्यामुळे प्लीज देविका, तू राग मानून घेऊ नको. पण देविका, मला ना बाकीच्या कुणाचं काहीच पडलेलं नाही. पण माझ्या बायकोने माझी साथ दिली, माझ्या बाजूने लढली. मला खरंच खूप बरं वाटते गं. खरंच देविका, तू माझ्यावरती काही न सांगता विश्वास ठेवला. मला खूप खूप बरं वाटलं. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी माझा आहेच तुझ्यावरती विश्वास. असे म्हणताच आता देविका पटकन पंकजला मिठी मारते आणि म्हणू लागते, पण सगळे कसे बोलत होते तुला? तेव्हा लगेच पंकज लागतो, बेबी तू त्या आजीचं मनावर घेऊ नको गं. कितीही काही केलं तिला तरी तो सत्याच आवडतो. त्यामुळे ना आपण आपलं बघायचं. आपल्या दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे ना, मग कशाला लोकांची जगाची पर्वा करायची? आपण आपलं बघायचं. तेव्हा देविका म्हणू लागते, हो पंकज, पण इथून पुढे तू तुझ्या मनात काही ठेवत जाऊ नको हं. सगळं काही मला सांगत जा. तेव्हा पंकज म्हणू लागतो, चालेल. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, आय लव्ह यू पंकज. तेव्हा पंकज म्हणू लागतो, लव्ह यू टू बेबी या. असे म्हणून दोघेही आता खुश झालेले असतात. त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो, सुटलो रे बाबा या कचाट्यातून, नाहीतर माझं काही खरं नव्हतं आज. असे म्हणत आता पंकजने मोठा श्वास घेतलेला असतो. तर इकडे आता मीरा किचनमध्ये येते. आजीने मस्त सत्यासाठी चपातीचा आणि बटाट्याची चटणी बनवून रोल बनवलेला असतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, आजी अहो झालं का? तेव्हा आजी म्हणू लागते, हो सत्याला आवडेल. आजीने आता सत्यासाठी डबा पॅक केलेला असतो. तेव्हा लगेच आता मीरा विचारू लागते, आजी मगाशी मी घरात आले होते, तेव्हा नेमकं काय झालं होतं? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, काही नाही गं, त्या पंकजची कार असताना काही बंद असतात का? तेच तेच चालू असतं, म्हणून त्याला धडा शिकवत होते. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, पण नेमकं काय झालं होतं आजी? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं मीरा तुला माहिती आहे, निरुपा सत्याला एवढी बोल बोल बोलली, त्याच्यावरती एवढे आरोप लावले. अगं पण खरं तर चोरी तिच्या त्या पंकजनेच केली. आपल्याला जे वाटत होतं ना, तेच खरं ठरलं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय म्हणजे खरंच ते चोरी त्या पंकजने केली होती? तेव्हा आजी म्हणू लागते, हो, आणि ही निरुपा आपल्या सत्यावर आरोप करत होती, म्हणून चांगलंच खडसावलं तिला. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, पण आजी आता तो नथीचा विषय बंद करा. जाऊ द्या, उगच त्या नथीवरनं घरात भांडणं कशाला वाढवायची? जाऊ द्या, मरू द्या, सापडली ना आता. तेव्हा आजी म्हणू लागते, हे बघ, हे असं आहे मीरा तुझं. अगं कितीही बाहेर राहिली ना, तरी तू फक्त घराचाच विचार कर, घरातल्या लोकांचा विचार कर, हे असं असतं तुझं. पण मीरा सत्याची काळजी घ्या, तू ठीक आहे ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आजी, मी त्यांच्याबरोबर असल्यानंतर तुम्ही त्यांची काळजी घेऊच नका. मी अगदी व्यवस्थितपणे त्यांची साथ देईल. तेव्हा आजी म्हणू लागते, बरोबरच जा, खूप उशीर झालाय, तू निघ आता. आता लगेच तडक डबा घेऊन मीरा इकडे सायकल स्पर्धेत पोचलेली असते. आता मात्र सत्या सायकल चालवत असतो. त्याच वेळेस सगळे लोक टाळ्या वाजत असतात. आता मीरा पटकन तिथे येते आणि पिशवीतनं शर्ट काढते. आता सत्या एका हाताने आपल्या शर्टची बटणं काढतो आणि शर्ट काढतो. आता मीरा लगेच पटकन त्याला दुसरा शर्ट घालण्याचा प्रयत्न करते. आता मात्र सगळे लोक सत्या आणि मीराच्या या प्रेमाकडे बघत असतात. आता मात्र मीराने सत्याचा शर्ट बदललेला असतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, अहो तुम्हाला भूक लागली असेल ना, आजीने मस्त तुमच्यासाठी चपातीचा रोल बनवून पाठवलाय, थांबा मी लगेच घेऊन आले. असे म्हणून आता मीरा पटकन डबा उघडते आणि सत्याला तो रोल भरू लागते. आता सत्याही मात्र खूप खुश झालेला असतो. पण आज अगदी थकल्यासारखं सत्याला झालेलं असतं. कारण आता एवढी सायकल चालवणं खूप कठीण असतं ना. आता 80 तास उरलेले असतात. आता मात्र लगेच सत्याने तो रोल संपवलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता एकदम भारी वाटतंय ना? त्यावर सत्य म्हणू लागतो, हो हो धूमकेतू. असे करत करत आता सत्याने बरेच तास आता कमी करीत आणलेले असतात. आता फक्त 77 तास उरलेले असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते.
सत्या मात्र सायकल चालवून खूपच थकलेला असतो. आता इथे अर्धी रात्र झालेली असते. स्पर्धकही आता सगळे पाहणारे घरी गेलेले असतात, कारण आता रात्र खूप झालेली असते ना. मग काय फक्त आयोजक, अँकरिंगवाले असे थोडेसेच लोक तिथे असतात. त्यांनाही झोपा लागलेले असतात. आता मीराही खुर्चीवरती बसून हे सगळं बघत असते, पण मीरालाही आता डुलकी लागलेली असते. आता मात्र मीरा मस्त अशा आपल्या तोंडावरती हात ठेवून अशी मस्त डुलकी घेत असते. त्याच वेळेस सत्या मात्र धूमकेतूकडे बघत असतो, कारण धूमकेतूचा चेहरा खरंच खूप छान, निरागस, सुंदर असा असतो ना. सत्य एकटक धूमकेतूकडे बघत सायकल चालवत असतो, पण सत्यालाही अशी झोप आल्यासारखं होत असतं. का कुणास ठाऊक त्याचे डोळे झाकत असतात, कारण तो खूप थकला असतो ना. तेव्हा लगेच आता डोळे झाकताच सत्याला धूमकेतू समोर दिसू लागते. सत्य पटकन डोळे उघडतो, डोळे चोळू लागतो, जे नाही करून आपल्याला झोप येणार नाही याचे प्रयत्न करू लागतो. पण तरीही सत्याला काही झोप आवरेनासे झालेली असते. इकडे मीराही झोपलेली असते, सगळेजण झोपलेले असतात. सत्यालाही आता झोप आलेली असते, त्याचे डोळे बंद होतात, तरीही सत्या सायकल चालवत असतो. आता मात्र सत्याला झोप लागताच आता मीराला जाग येते. आता सत्याची सायकल पडणार तेच मीरा पटकन उठून उभी राहते. आता काय करावं तिला काही सुचत नाही. मीरा पटकन आता टेबलवरती पाण्याची जी बॉटल असते ना, ती बॉटल हातात घेते आणि धावतच सत्याजवळ येते. आता सत्याची सायकल झोपेत असल्यामुळे खाली पडणार तेच मीरा पटकन त्या बॉटलमधलं पाणी सत्याच्या तोंडावरती शिंपडते. आता सत्याला खडकन जाग येते. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, हो झोप येते का तुम्हाला? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू. आता मीरा पटकन सत्याला पाणी पिण्यासाठी देते, जेणेकरून सत्याची आता झोप निघून जाईल. आता मीराने ठरवलेलं असतं, काही झालं तरी या स्पर्धेत जिंकायचं. मीरा आता न झोपता सत्याला साथ देत असते, जेणेकरून सत्यालाही झोप लागणार नाही. आता दोघांनी बरोबर रात्र काढलेली असते. इथे आता सकाळ झालेली असते. त्याच वेळेस आता इथे सकाळी सकाळी निरूपा आता किचनमध्ये पाणी पित असते. तेवढ्यात आता पंकज येतो. आता मात्र पंकज जोरात म्हणू लागतो, मम्मा. आता निरूपा मात्र डचकते आणि मला लागते, मूर्ख, अरे काय मी घाबरले ना, असं कोणी ओरडतं का? तेव्हा पंकज लागतो, सॉरी या, सॉरी मम्मा. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, एक तर त्या पनोतीमुळे मला खूप ऐकून घ्यावं लागलंय. काल जे काही झालं ना ते सगळं त्या पनोतीमुळे झालंय. कारण लहानपणापासून जेव्हापासनं हा जन्माला आलाय ना, तेव्हापासनं पनोती होऊनच माझ्या मागे लागलाय. पण सोडणार नाही याला मी. आता बघ, याची वाट लावणारच मी, मी ठरवलंय. असे म्हणत आता निरूपा लगेच आपला मोबाईल काढते आणि इकडे आता व्याही बुवांना म्हणजे विक्रांत ढवळीकरला फोन लावते. आता विक्रांत फोन उचलताच निरूपा म्हणू लागते, व्याही बुवा, अहो इकडे काय चालू तुम्हाला माहिती नाही? अहो तो पनोती सत्या, त्याची गाडी परत आली. तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो, मग काय झालंय? तेव्हा निरूपा म्हणू लागते, मग काय झालं म्हणजे? अहो गाडी चालून आता तो सुधारणार आणि त्यातल्या त्यात आता गाडी चालवायचंच राहू द्या, आता सायकलच्या स्पर्धेत उतरलाय म्हणे कुठे. 5 दिवस सायकल चालवायची आणि मग 2 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. आणि मग त्याची ती बायको फुलवाली, तिच्या गळ्यात ढिगभर दागिने घालणार आहे. आणि मग काय, एकदा का त्या सत्याने ढिगभर दागिने कमवले की ती फुलवाली अशी हवेत उडणार. तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो, मग काय करायचंय, तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघा व्याही बुवा, आता जर त्या सत्याने तिकडे बक्षीस जिंकून आता त्या मीराला जर खरंच दागिन्यांनी मडवलं तर त्या मीराचं पारडं जड होणार ना. मग काय, घरात तिचंच चालणार, तिचंच कौतुक सुरू राहणार, ती अशी आरामात सोप्यावरती बसणार आणि मग तुमच्या पोरीला कामाला लावणार, कारण तिची किंमत वाढणार ना. त्यामुळे तो सत्याना त्या स्पर्धेत जिंकता कामा नये. तेव्हा लगेच आता विक्रांत ढवळीकर म्हणू लागतो, तुम्ही काळजी करू नका निरूपाताई, 2 रात्री त्याने काढल्यात, पण आता ही 3री रात्र हा सत्या काढणार नाही. मी सांगतो ना, आज तो काही करून पडणार म्हणजे पडणार. आता लगेच निरूपा खुश होते आणि मला लागते, हे असं व्हायलाच पाहिजे, नाहीतर खूप अवघड होईल, तो सत्या काही करून हरायलाच पाहिजे. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, तुम्ही काळजी करू नका, तेच होईल. असे म्हणून आता लगेच निरूपा फोन बंद करते आणि मला लागते, आता मी पण बघते कसा तोंडावर पडून घरी येतोय हा सत्या. आता मात्र निरूपा आणि पंकज खुश झालेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सकाळ झालेली असलेली तरीही आता आयोजक, अँकरिंगवाले सगळे झोपलेले असतात. तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते, हो बघा की सगळे झोपले, मला बी एक चक्कर मारा ना तुमच्या सायकलवर. आता लगेच सत्याला लागतो, ठीक आहे धूमकेतू बस तू. आता पुढे सायकलला नळी असते ना, त्या नळीवरती आता मीरा बसते. आता मात्र सत्याही आता तिला गोल गोल फिरवू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो मला असं वाटतंय ना, आता सगळे झोपलेले ते, आपण ना बाहेर जाऊन एक चक्कर मारून येऊया. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं आपण असं
बाहेर नाही जाऊ शकत. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो सगळे झोपलेत, तोपर्यंत आपण एक राऊंड मारून येऊया की, कुणाला काहीच कळणार नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, पण धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा तुमच्या बायकोसाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, बायकोसाठी हा सत्य काहीही करू शकतो, मग सायकलवर एक चक्कर काय अवघड आहे. असे म्हणून सत्य लगेच त्या रिंगणातनं सायकल बाहेर काढतो. आता दोघेही इकडे बाहेर सायकलवर चक्कर मारण्यासाठी आलेले असतात, पण मात्र समोर रस्त्यातच खूप दगडांचा ढीग पडलेला असतो. आता मात्र सत्याची सायकल त्या ढिगावरती आदळणार आणि सत्या खाली पडणार की धूमकेतू त्याला वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.